गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी माता की जय. षष्ठ स्कंदामध्ये सुरुवातीला परीक्षित राजाने प्रश्न केला की आचार्य, आपण दुसऱ्या स्कंदामध्ये निवृत्ती मार्गाचं वर्णन केलं. निवृत्ती मार्गाने मनुष्य ब्रह्मलोकाला जातो आणि मुक्त होतो. त्यानंतर आपण तिसऱ्या स्कंदामध्ये प्रवृत्ती मार्ग सांगितला. प्रवृत्ती म्हणजे प्रवृत्त होणे, कर्म करणे. आपला सगळा प्रवृत्ती मार्ग आहे आणि संतांचा निवृत्ती मार्ग आहे. त्या प्रवृत्ती मार्गाने आपल्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. पाप केल्यावर नरकात जातो. वारंवार जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. तेव्हा या सगळ्याचं वर्णन आपण केलं. चौथ्या पाचव्या स्कंदामध्ये प्रियव्रत, उत्तानपाद यांचे वंश, त्यांची चरित्र, नंतर ब्रह्मांडाचा सगळा भूगोल, भूमंडळाची स्थिती, हे सगळं आपण मला वर्णन सांगितलं. नरकाच्या वर्णनाने मला असं वाटायला लागले की हे महाभाग, परीक्षित म्हणाले, आचार्य, नरकापासून मुक्त होण्याचा उपाय सांगा. त्या शुकाचार्य म्हणाले, श्री शुक उवाच, न चेदिहैवापचितिं यथांहसः कृतस्य कुर्यान्मन उक्तिपाणिभिः ध्रुवंस वै प्रेत्य नरकानुपैति ये कीर्तिता मे भवतस्तिग्मयातनाः. शुकाचार्य म्हणतात, राजा, जो पाप करतो त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. नाही घेतलं तर नरकात जावं लागतं. म्हणून आपल्या हातून जे काही पाप घडेल त्याचं प्रायश्चित्त करावं. लहान पाप असेल, प्रायश्चित्त लहान आहे. मोठं पाप असेल तर मोठं प्रायश्चित्त आहे. पण घेणारा मनुष्य पाहिजे ना. राघोबा दादांनी नारायणराव पेशव्याचा खून केला, आपल्या पुतण्याचा. रामशास्त्री प्रभूंनी सांगितलं, प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त घे. आहेत का असे जज आज? रामशास्त्री सारखे? दादोजी कोंडवानी शिवाजी महाराजाला न विचारता बागेतली फळं तोडली. त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजाला, माझा हात तोडून टाक. मी तुला न विचारता, अहो म्हणले, तुम्ही गुरु आहात आमचे, कशाला तुम्ही नाही तोडलं तर तुम्हाला कोण तोडतंय हाताला? तुमचा अधिकार आहे. आणि फळं ईश्वराने निर्माण केली, आम्ही निर्माण केलेली नाहीत. शिवरायाने शिक्षा दिली नाही दादोजी कोंडदेवाला, म्हणून त्यांनी जन्मभर आपल्या एका हाताची बाही कापून टाकली. एका बाहीचंच अंगरखा घालत होती. आणि त्याचा पुतळा या मूर्खाने काढून टाकला देत नाही. इतकी बेअक्कल माणसं आहे ती. अरे शिवाजी महाराज ज्याला गुरु मानत होते त्याची योग्यता काय असेल? ज्याप्रमाणे रोगाचं कारण जाणणारा वैद्य रोग कसा आहे त्याप्रमाणे औषध देतो, तसं पाप कसं आहे त्याप्रमाणे प्रायश्चित्त घ्यावं. तेव्हा राजाने विचारलं, मनुष्य राजदंड, समाजदंड, लौकिक कष्ट, नरकगमन, हे सगळं पापाचं प्रायश्चित्त असून सुद्धा वारंवार पाप करतो. म्हणून पापाचं प्रायश्चित्त होणार कसं? प्रायश्चित्त घेतलं, पुन्हा पाप करतो, पुन्हा प्रायश्चित्त, पुन्हा पाप. तर पापाचं प्रायश्चित्त घेतल्यानंतर पाप पुन्हा करता कामा नये, तर पापातून मुक्त होतो. पण पुन्हा प्रायश्चित्त म्हणजे पुन्हा पाप केलं तर पहिलं पाप वज्रलेप होतं असं म्हटलं, ते जातच नाही. मग
मनुष्य कधी प्रायश्चित्ताने पापापासून सुटका करून घेतो, पण पुन्हा तीच पापं करायला लागतो. म्हणून दृष्टांत दिलाय. स्नान केल्यानंतर हत्ती जसा बाहेर आल्यावर अंगावर धूळ वाळू घेतो अंगावर सगळी, मग त्या आंघोळीचा उपयोग काय झाला? तसं मनुष्याचं प्रायश्चित्त घेणं तेवढ्यापुरतंच आहे. प्रायश्चित्त घेतली पुन्हा नव्या दमाने पाप करायला मोकळा, त्यांचं पाप जात नाही. शुकाचार्य म्हणाले, कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो. अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाहीत. म्हणून खरं प्रायश्चित्त म्हणजे ज्ञान होणं. जो माणूस केवळ पथ्यकारक अन्न खातो त्याला रोग होत नाही. तसं जो शास्त्रनियमांचं पालन करतो त्याला तत्वज्ञान प्राप्त होतो आणि तो पापातून मुक्त होतो. राजा, बांबूच्या झाडाच्या जाळीला लागलेली आग सगळं वन बांबूचं जाळून टाकते. तसं ब्रह्मचर्य, तपश्चर्या, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, यमनियम या साधनाने पाप नष्ट होतात. वाल्या कोळ्याची पाप गेली की नाही? किती पाप होतं कल्पनाच करू शकत नाही. एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा, अशी 7 रांजणं भरली होती, इतकी माणसं मारली. मला वाटत नाही जगाच्या इतिहासामध्ये माणसं मारण्याचं रेकॉर्ड वाल्या कोळ्याचं कोणी तोडलं असेल. पण त्यातून सुद्धा रामनाम घेतलं. किती घेतलं? अंगावर वारूळ साचलं, मग नष्ट झालं. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. अभक्त जे आहेत त्यांचा पाप वज्रलेप होतं. आणि तपश्चर्या करतात, नामस्मरण करतात, पुन्हा पाप करत नाहीत, त्यांचं पाप नष्ट होतं. भगवंताच्या आश्रयाने राहणारे भक्त भक्तीनं सगळी पापं नाहीशी करतात. जसं सूर्य धुकं नाहीसं करतो तसं भक्तीनं पाप नष्ट होतात. परीक्षित राजा, भगवंताला आत्मसमर्पण केल्याने, भक्ताची सेवा केल्याने पापी पुरुषाची शुद्धी जशी होती तशी तपानी होत नाही. म्हणून ज्या मार्गावरून सुशील साधू लोक चालतात त्या भक्ती मार्गावरून चालणं हे जगात सगळ्यात भयरहित आणि कल्याणकारक आहे. जसं दारूचा घडा नदीमध्ये बुडवला तरी शुद्ध होत नाही, त्याचा वास जातच नाही. त्याप्रमाणे घेतलेली प्रायश्चित्त सुद्धा मनुष्य भक्त झाला नसेल तर त्याला शुद्ध करत नाही. प्रायश्चित्त घेतलं, दारूचा वास तसाच आहे ना, उपयोग काय त्याचा? म्हणून भगवंताच्या चरणारविंदामध्ये जो गुंतला त्यांनी सगळी प्रायश्चित्त घेतली. भगवंताच्या भक्तीमध्ये जो गेला आणि पुन्हा ज्यांनी पाप करण्याचा विचार सुद्धा केला नाही त्याची पाप नष्ट होतात. याकरता तुला यम आणि त्याचे दूत आणि अजामिळ नावाचा एक माणूस याचा प्राचीन इतिहास सांगतो. त्यात भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा संवाद आहे. कान्यकुब्जे द्विजः कश्चिद दासीपतिरजामिलः नाम्ना नष्ट सदाचारो दास्या संसर्गदूषितः. लक्ष इकडे इकडे गेले की श्लोक सापडत नाही बरं का. ते शाळेतल्यासारखं पाहिजे, त्या ओळीवर लक्ष पाहिजे. झोप आली की संपलं.
कन्यकुब्ज देशामध्ये, कन्यकुब्ज म्हणजे याचं कनोज, दासीपती अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. दासीच्या संसर्गाने दूषित झालेला होता, सदाचार सोडलेला होता, पापी होता. कधी वाटसरूंना बांधून ठेवी, कधी जुगार खेळत असे, कधी कपटाने धन लुटीत असे, कधी चोऱ्या करीत होता, लोकांना त्रास देत होता आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करीत होता. इतका पापी. दासीच्या पासून त्याला मुलं झाली आणि आयुष्याचा त्याच्या या पापामध्ये 88 वर्षाचा काळ निघून गेला. पापी माणसं जास्त जगतात. कॅन्सर झाला तरी मरत नाहीत, अमेरिकेत जाऊन औषध घेऊन येतात. सगळं जग प्रार्थना करते हे केव्हा मरतोय केव्हा मरतो, पण ती मरत नाहीत. आणि चांगली माणसं लगेच मरतात. इथे फुलांना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता. बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार. हे राजे आहे, त्याला काही राज आहे की हा पापी माणूस 88 वर्ष जगला. त्याला 10 मुलं होती. त्या ठेवलेल्या बाईपासून वेश्या होती. आणि अशा लोकांना संतती जास्त. बुद्धिमान चांगल्या माणसाला हम दोनो हमारा एक, आणि झोपडपट्टीत 10. काय होणार आहे देशाचं? चांगली संतती कमी व्हायला लागली आहे आणि वाईट संतती वाढायला लागली आहे. त्याचं नाव ठेवलं नारायण. आई वडील त्याच्यावर अतिशय प्रेम करत होते. त्या वृद्ध अजामिळाचं मन बोबडं बोलणाऱ्या नारायणामध्ये गुंतलं होतं. आपल्या मुलाचे खेळ पाहून त्याला अतिशय आनंद होत होता. मुलाच्या स्नेहबंधनाने तो बांधला गेला होता. जेवता खाताना त्याला जीव घालत होता, पाणी पिताना त्याला पाणी पाजत होता. आणि त्या मुलाच्या प्रेमामध्ये तो इतका गर्क झाला की मृत्यू जवळ केव्हा आला हे कळलं सुद्धा नाही. आणि कळत नाही तेच बरं आहे. नाहीतर 4 दिवस राहिले, 3 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, जगणं असह्य झालं असतं. मृत्यू जर कळला असता आपल्याला. तेव्हा अजामिळाला मग मरण आलं. आपल्याला घेऊन जाण्यासाठी अत्यंत भयानक असे 3 यमदूत आलेले पाहिले. त्यांच्या हातामध्ये फास होते. तोंड रागाने वाकडी जिकडी झाली होती. शरीरावरचे केस ताठ उभा राहिले होते. तो घाबरला. जवळ त्याचा मुलगा नारायण खेळत होता आणि त्यांनी मोठ्यांदा हाक मारली, नारायणा धाव. मरतेवेळी हरिकीर्तन करणाऱ्या, हरिकीर्तन म्हणजे भगवंताचं नाव घेतलं, अजामिळाच्या तोंडून आपल्या स्वामीचं नाव यमदूताने ऐकलं. स्वामीचं म्हणजे नारायणाचं, जगताचा मालक, त्याचं नाव ऐकलं. तेव्हा ते यमाचे दूत अजामिळाच्या शरीरातून त्याचा प्राण ओढून नेत होते. ती जी हाक ठोकली त्यांनी, नारायणा, ती वैकुंठ लोकाला गेली आणि तिथून विष्णुदूत धावत आले. आणि विष्णुदूतांनी आपली ताकद लावून यमदूतांना अडवलं. अडवल्यानंतर यमराजाचे दूत म्हणाले, धर्मराज जो यमधर्म आहे त्याच्या आज्ञेला अडवणारे तुम्ही कोण? तुम्ही कोणाचे दूत आहात? कोठून आलात? आम्हाला याला नेत असताना का अडवता? तुम्ही कुणी देव आहात, उपदेव आहात, सिद्ध श्रेष्ठ कुणी आहात का? तुमचे डोळे कमरदलाप्रमाणे आहेत, पिवळी वस्त्र परिधान केली आहे, डोक्यावर मुकुट आहे,
कानात कुंडल, गळ्यामध्ये कमलपुष्पाचे हार आहेत. यमदूत विष्णुदूताला म्हणतायत, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला सुंदर 4 हात आहेत, हातामध्ये धनुष्य, बाण, तलवारी, गदा, शंख, चक्र, कमळ सगळं आहे. कारण भगवान विष्णूची दूत भगवंतासारखीच असतात. म्हणून जय विजयाच्या मूर्ती विष्णूच्या मूर्तीसारख्याच असतात. कुठे पहा, तुमच्या अंगाच्या तेजाने अंधार नष्ट होतो आहे. आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत, म्हणजे यमाचे. तुम्ही आम्हाला का अडवता? विष्णुदूताने अडवलं होतं ना. शुकाचार्य म्हणतात, यमदूत जेव्हा असे म्हणाले तेव्हा विष्णुदूत हसले आणि मेघासारख्या गंभीर वाणीने म्हणाले, विष्णुदूताऊचुः यूयं वै धर्मराजस्य यदि निर्देशकारिणः ब्रूतधर्मस्य नस्तत्वं यच्च धर्मस्य लक्षणम्. तुम्ही जर खरोखर यमधर्माचे सेवक आहात तर सांगा बरं, धर्माचं लक्षण काय? दंड कोणत्या प्रकारे दिला जातो? दंड कोणाला दिला जातो? मनुष्यामध्ये पापाचरण करणारे सर्वजण दंडनीय आहेत की काही जणच दंडनीय आहेत? एका वाक्यात, कोणत्या कायद्याखाली याला घेऊन चालला आहात आजच्या भाषेत? असं यमदूताने विष्णुदूताला विचारलं. यमदूत म्हणाले, मग विष्णुदूताने त्याला विचारलं, कायदा सांगा कोणता? यमदूत म्हणाले, धर्म काय आणि अधर्म काय सांगितलं ना. वेद प्रणिहितो धर्मो ह्यधर्मस्तद्विपर्ययः वेदो नारायणः साक्षात् स्वयंभूरिति शुश्रुम. वेदांनी सांगितला आहे तो धर्म आणि वेदांनी ज्याचा निषेध केला आहे ते पाप, तो अधर्म. वेद भगवंताचं स्वरूप आहे, स्वयंभू आहे. जगातील सर्व प्राणी, सर्व जग भगवंतामध्येच राहतं. त्याचंच वर्णन वेद करतो. आणि जीव कोणतं कर्म करतो याची नोंद करण्याकरता सगळीकडे साक्षीदार ठेवलेले आहेत. प्रत्येकाचं अंधारात केलेलं पाप सुद्धा यमाच्या ठिकाणी कॉम्प्युटरवर नोंद होते त्याची. असला मोठा सुपर कॉम्प्युटर आहे तिथं. कोण कोण साक्षीदार आहेत पाप करणाराला? सूर्य. दिवसा पाप केलं तर सूर्याला दिसते, रात्री चंद्र, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिय, दोन्ही संध्याकाळ, सकाळची आणि संध्याकाळी, रात्र, दिवस, दिशा, पाणी, पृथ्वी, काळ आणि धर्म हे साक्षी आहेत. यांच्यामार्फत कळतं कोणी अधर्म केला आणि कोणी धर्म केला. मग त्याचा कोणती शिक्षा द्यायची याचा निर्णय होतो. आपापल्या कर्मानुसार दंड मिळतो. प्राणी जी कर्म करतात त्यातून पापही होतं आणि पुण्यही होतं. कर्म केल्याशिवाय माणूस राहूच शकत नाही. तेव्हा हे पुण्यशील पुरुषांनो, प्राणी जी जी कर्म करतात त्याची नोंद होते. मनुष्य या ज्या प्रकारचा धर्म करतो, अधर्म करतो, तसे त्याला फळ मिळते. सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे प्राणी आहेत. पुण्यात्मे आणि पापात्मे दोघालाही आपल्या कर्माचं फळ मिळतं. तेव्हा वर्तमान जन्मातील पापपुण्यसुद्धा मागील आणि पुढील जन्माच्या पापपुण्याचं अनुमान करून ठेवतात. पापाची शिक्षा या जन्मामध्ये पूर्ण झाली नाही तर पुढच्या जन्मामध्ये फेडावं लागतं ते.
पण फेडावं लागतंच. भगवान ब्रह्मदेवासारखे यमराज सुद्धा आपल्या नगरीमध्ये राहून सर्वांचा भूतकाळ पाहतात, भविष्यकाळही विचार करतात. जसं मनुष्याला गेल्या जन्मामध्ये काय केलं आहे हे आठवत नाही, विसरतो. वर्तमान काळात शिवाय त्याला काहीही कळत नाही. तो जीव पंचकर्मेंद्रियांनी कामं करतो, 5 ज्ञानेंद्रियांनी अनुभव घेतो, विषयाचा उपभोग घेतो आणि हे घेता घेता पाप करतो. आणि त्या पापामुळं जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो. जीव काम, क्रोध, लोभ, मोह याच्यावर विजय मिळवत नाही. इच्छा नसताना अनेक कर्म करतो आणि आपल्या कर्माच्या जाळ्यामध्ये आपणच अडकतो. मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. गीतेमध्ये सुद्धा हा श्लोक आहे, असा श्लोक आहे गीतेमध्ये. जन्माला आलाय ना तो कर्म करणारच, चांगला नाही तर वाईट. कोणताही जीव कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि मग कर्म केलं की चांगलं असेल तर पुण्य, वाईट असेल तर पाप. आणि त्या प्रारब्धानुसार त्याला सूक्ष्म शरीर प्राप्त होतं, कधी स्त्री रूप प्राप्त होतं, कधी पुरुष रूप प्राप्त होतं, कधी तो पशुवहिनीला जातो. तेव्हा यांनी पाप केलेलं नाही असं विष्णुदूत म्हणतायत. पूर्वी आता इथे अजामिळाचा इतिहास सांगितलाय. अजामिळ हा शास्त्रज्ञ म्हणजे आजचा नव्हे, धर्मशास्त्र जाणणारा म्हणजे शास्त्रज्ञ. शील, सदाचार, सद्गुणाचे आगर होता. ब्रह्मचारी, विनयशील, जितेंद्रिय, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता आणि पवित्र होता. इतका चांगला माणूस होता. गुरु, अग्नी, अतिथी, वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. अहंकार नसलेला, प्राण्यांचं हित चिंतणारा, साधू, मितभाषी, निर्मत्सरी होता. मग पापी कसा झाला इतका चांगला माणूस? आमदार झाला, खासदार झाला म्हणून पैसे खायला लागला. पहिला चांगला होता, पुष्कळ चांगला होता, अधिकार आला ना. हे तर तसं नाही झालं. हा एकदा दर्भ समिधा आणण्याकरता अरण्यात गेला. फळं फुलं समिधा घेऊन परत येऊ लागला. परत येताना एका झाडाखाली एक कामातुर झालेला शूद्र मद्यपान करून वेश्येबरोबर क्रीडा करीत होता. वेश्यासुद्धा मद्यपानाने धुंद झाली होती. नशेमुळे डोळे भिरभिरत होते. आणि हा निर्लज्ज, आचारभ्रष्ट शूद्र तिच्याबरोबर गात होता, हसत होता, क्रीडा करीत होता. हे वाईट दृश्य पाहिलं अजामिळाने आणि त्याच्या मनामध्ये कामाचा संचार झाला. मी इतका चांगला सदाचारी ब्राह्मण एक वाईट दृश्य पाहिल्यामुळे बिघडला. आम्ही असली दृश्य सहकुटुंब सहपरिवार टीव्हीवर रोज पाहतो. 24 तास नाही झोप आली की टीव्ही लावला. टीव्ही लावल्यावर झोप गेली कशी? वर्तमानपत्रात तेच, मासिकात तेच, सगळीकडे चित्र तीच. अजामिळाने त्याचं चित्त कामवेगाने विचलित झालं. मन आवरण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. त्या कामपिशाच्याने त्याचं मन ग्रासून टाकलं. त्याची शुद्ध बुद्धी हरपली गेली. मनाने सदैव वेश्येचंच चिंतन करू लागला. स्वधर्म सोडून दिला. पित्याची सर्व संपत्ती खर्च करून त्या वेश्येलाच घरी आणलं.
आणि तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी तो करू लागला. तिच्या स्वच्छंदी नेत्रकटाक्षाने भुलून गेला आणि त्याची जी कुलीन नवयुवती विवाहित बायको होती तिलाही टाकून दिलं. हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने अन्यायाने मिळेल ते धन मिळवायला लागला आणि त्या वेश्येपासून त्याला मुलं झाली. पापाच्या पैशाने तो कुटुंबाचं पालनपोषण करू लागला. शास्त्राचं उल्लंघन करून स्वच्छंदाचरण केलं, त्याला सत्पुरुषांनी त्याची निंदा केली आहे. पुष्कळ दिवस त्या वेश्येच्या संगतीमध्ये तिने दिलेल्या अपवित्र अन्नाने त्यानं जीवन व्यतीत केलं. सगळं जीवन पापमय झालं. प्रायश्चित्त घेतलं नाही म्हणून यमदूत म्हणतायत की आम्ही याला यमराजाकडे घेऊन चाललोय. तुम्ही विचारलंय ना याला कशाकरता अटक करून चालत घेऊन? इतकी पाप केली त्यांनी. शुकाचार्य म्हणतात की धर्माचं मर्म जाणणाऱ्या विष्णुदूताने यमदूताचं हे भाषण ऐकलं आणि म्हणाले, विष्णुदूताऊचुः अहो कष्टम धर्मदृशाम अधर्मस्पृशते सभाम यत्रादंडेष्व पापेषु दंडो यैर्ध्रियते वृथा. यमदूतानो, मोठी खेदाची गोष्ट आहे की धर्माच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे. तुम्ही निष्पाप आणि दंड करायला योग्य नसणाऱ्या व्यक्तीला विनाकारण दंड देत आहात. तुमचं हे बरोबर नाही. तुमच्यासारखे प्रजेचे रक्षक, शासक, समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत. तेच जर अन्याय करू लागले तर न्याय कोणाकडे मागायचा? कोणाला शरण जायचं? यद्यदाचरति श्रेष्ठ श्रेयस नितरस्तत्तिदीहते सयत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हाही श्लोक गीतेत आहे. फक्त ते श्रेयस नितरस एवढा फरक आहे. त्यात असं आहे, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनाः असं गीतेत आहे. श्रेष्ठ पुरुष जसं वागतात तसे सामान्य लोक वागतात. यमधर्माचे दूत जरा अधर्म करायला लागले तर लोकही अधर्म करतील. तुम्ही मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या या अज्ञानी जीवाचा यमदूतानो विश्वासघात करू नका. कोट्यावधी जन्मात पाप केले आहे यानं त्याचं प्रायश्चित्त त्यांनी घेतलंय. कोणतं प्रायश्चित्त? नारायणाचं नाव उच्चारलं. एकेनैव ह्यघोन्नस्य कृतं स्यादघनिष्कृतं यदा नारायणायेति जगाद चतुरक्षरम. ज्या क्षणी त्यांनी नारायण हे 4 अक्षराचं नाम उच्चारलं त्याच वेळेला त्याच्या सगळ्या पापाचं प्रायश्चित्त झालं. नामस्मरणाने वाटेल ते पाप नष्ट होतं. चोर, मद्यपी, मित्रद्रोही, वज्रघाती, गुरुपत्नी समागमी, स्त्री, राजा, पिता आणि गाईला मारणारा, अशी भयंकर पाप करणारा सुद्धा माणूस, त्याचं प्रायश्चित्त हे एकच आहे की भगवंताच्या नावाचा उच्चार करावा. जी नावं भगवंताच्या गुणाचं ज्ञान करून देणारी असतात, प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा पापाकडे गेला तर प्रायश्चित्त पूर्ण होत नाही. म्हणून पापाचा समूळ नाश करायची इच्छा असेल तर भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं पाहिजे, तर चित्त शुद्ध होतं. यांनी नारायणाचं नाव उच्चारलेलं आहे, याची पापं जळून गेलेली आहेत, हा निष्पाप झालेला आहे
म्हणून अजामिळाला नेऊ नका असं विष्णुदूत म्हणाले. मरते वेळी यांनी भगवंताचं नाव घेतलंय. ते म्हणे देवा यांनी नाव घेतलंय मुलाचं, देवाचं कुठं घेतलंय? मग त्याला विष्णुदूताने उत्तर दिलंय, कोणत्याही हेतूने, थट्टेने, ताण घेण्याच्या निमित्ताने, अवहेलना करण्यासाठी का होईना, जो कोणी भगवंताच्या नावाचा उच्चार करेल त्याची सगळी पापं नाहीशी होतात. जो माणूस पडताना, पाय घसरताना, शरीराला पीडा होताना, साप चावला असताना, आगीने पोळला असताना, ठेच लागली असताना हरी हरी म्हणून भगवंताचं नाव घेतो तो यमयातनेला पात्र होत नाही. महर्षींनी विचार करून मोठ्या पापासाठी मोठी आणि लहान पापासाठी लहान प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. तपश्चर्या, दान, जप या प्रायश्चित्तांनी पाप नाहीशी होतात यात शंका नाही. पण या पापांनी मलिन झालेलं हृदय शुद्ध होत नाही. पण भगवंताच्या चरणाच्या सेवेनं तेही मन शुद्ध होतं. ते म्हणाले, यांनी पर्वता एवढं पातप केलंय आणि तुमचं नाव आहे एवढं 4 अक्षराचं, ते डोंगरा एवढ्या पापाचा नाश कसं करणार? त्याला उत्तर दिले, अग्नीचा इंधनाचा स्पर्श झाला तर त्याचं भस्म होऊन जातं. त्यामुळे गवताची मोठी गंज आहे पर्वता एवढी आणि अग्नीची एवढी ठिणगी आहे. मग एवढी ठिणगी पर्वता एवढ्या गंजीचा नाश करते, मग एवढं नाम पर्वता एवढ्या पातकाचा नाश का करणार नाही? म्हणून जाणून बुजून किंवा अजाणतेपणी सुद्धा भगवंताच्या नावाचं स्मरण केलं, संकीर्तन केलं तर सगळी पापं भस्म होतात. याला माहित नाही म्हणले नारायण हे देवाचं नाव आहे, अजाणता घेतलंय. त्याला उत्तर दिले की शक्तिशाली औषध जाणतेपणी घेतलं काय आणि अजाणतेपणी घेतलं काय, औषधाचा गुण येणारच का नाही? प्रत्येक आक्षेपाला उत्तर आहे. नाहीतर आपण कोणतं औषध घेतो हे आपल्याला कुठं माहिती आहे? मी सुद्धा 8 गोळ्या रोज घेतो, पण त्या 8 गोळ्याची नावं मला माहित नाहीत. त्या औषध विक्रेत्यालाच माहिती आहे. माणूस गेला वानोत्पत्त्या कोणत्या गोळ्या ते काढून येतो, मला एकाही गोळीचं नाव माहित नाही त्यातले, पण त्या औषधाचा गुण येतोय ना. तसं नामस्मरण जाणून करा किंवा अजाणतेपणी करा, त्याचा गुण येणारच. शुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे भगवंताच्या पार्षदांनी भागवत धर्माचा सर्व निर्णय त्यांना ऐकवला आणि मग यमदूतांनी अजामिळाला यमदूताच्या पाशातून सोडवलं. विष्णुदूताचं भाषण ऐकून यमदूत यमराजाकडे गेले, सगळा वृत्तांत सांगितला. अजामिळ इकडं यमदूताच्या फासातून सुटला आणि भगवंताचे 2 पार्षद विष्णुदूत समोर दिसले. मस्तक लावून त्यांनी नमस्कार केला. हे परीक्षित राजा, विष्णुदूतांनी पाहिलं की अजामिळ काहीतरी बोलू इच्छितोय, पण लगेच ते अंतर्धान पावले. या निमित्ताने अजामिळाने भगवंताच्या पार्षदाकडून विशुद्ध भागवत धर्म ऐकला. यमदूताच्या तोंडातून वेदोक्त धर्माचंही श्रवण केलं. भगवंताचा महिमा ऐकल्याने परिणाम काय झाला? अजामिळाच्या हृदयामध्ये भक्तीचा उदय झाला. आपली सगळी पापं आठवून त्याला पश्चात्ताप होऊ लागला. विचार करावं लागला, अरे अरे अरे, मी कसा इंद्रियाचा दास बनलो, दासीपासून पुत्रांना जन्म देऊन माझं ब्राह्मणत्व नष्ट केलं, धिक्कार असो माझा. संतांच्या निंदेला मी पात्र झालो, कुळाला कलंक लावला,
पतिव्रता स्त्रीला सोडून दिलं, वेश्येशी संबंध केला. किती नीच आहे मी. माझे आईवडील सुद्धा वृद्ध असहाय्य होते, त्यांचाही मी त्याग केला. किती कृतज्ञ नाही मी. खात्रीनं मी भयानक अशा नरकात पडणार जिथे अधर्मी कामी लोक असतात. पण आता जे मी अद्भुत दृश्य पाहिलं ते स्वप्न होतं का खरं होतं? हातामध्ये फास घेऊन यमदूत मला ओढून नेत होते, ते कुठे गेले? मला सोडवण्याकरता 4 सुंदर सिद्ध पुरुष आले, ते कुठे गेले? मी महापापी होतो आहे, तरी सुद्धा मला श्रेष्ठ देवतांचं दर्शन झालं. माझं नक्की कल्याण होणार. म्हणून त्याचं हृदय आनंदाने भरून आलं. नाहीतर वेश्यागमनी अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिभेवर मरायच्या वेळी भगवंताचं नाव आलं कसं? कुठे मी महाकपटी, पापी, निर्लज्ज ब्राह्मण्य नष्ट करणारा, आणि कुठं ते भगवंताचं परममंगल नारायण हे नाम. म्हणून आता मी माझं मन, इंद्रिय, प्राणांना वश करून प्रयत्न करीन की पुन्हा मला या अंधकारमय नरकामध्ये जावं लागणार नाही. मी सगळी बंधनं तोडून प्राण्याचं हित करीन, वासना शांत करीन, सर्वाबरोबर मित्रतेचा व्यवहार ठेवीन, दुःखितावर दया करीन, पूर्ण संयमाने राहीन. मला या मायेनं खूप नाचवलंय, मी मायेपासून मुक्त होईन. मी आता परमात्म्याला ओळखलं आहे, म्हणून माझं शरीर आता मी माझेपण सोडून कीर्तन वगैरे करून माझं मन शुद्ध करून भगवंताच्या ठिकाणी ते जडवीन. खरा पश्चात्ताप झाला. पश्चात्तापेन शुद्धी, पश्चात्तापानेच शुद्धी प्राप्त होते. शुकाचार्य म्हणतात, त्या महात्म्यांचा थोडा वेळ झालेल्या सत्संगाने त्या यमदूताचा आणि त्या विष्णुदूताचा किती वेळ, थोडा वेळ सत्संग झाला. त्याला तीव्र वैराग्य निर्माण झालं. सर्व बंधनं सोडली, हरिद्वारला गेला, आश्रमामध्ये राहिला, इंद्रियाला विषयापासून दूर केलं, मन बुद्धीला जोडलं, आत्मचिंतन केलं, विषयापासून वेगळं केलं मनाला, परब्रह्माशी मन जोडलं, आणि मग हळूहळू अजामिळाची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली. आणि तो तपश्चर्या करून, इंद्रिय दमन करून अतिशय शुद्ध झाला. आणि ते 4 दूत, विष्णुदूत पुन्हा समोर दिसायला लागले. आणि अजामिळाने त्यांना मस्तक लावून नमस्कार केला. त्यांचं दर्शन झाल्यावर त्यांनी गंगेमधले आपलं शरीर विसर्जित केलं आणि भगवंताचे पार्षद झाला. सुवर्णमय विमानामध्ये बसून आकाशमार्गाने वैकुंठाला गेला. दासीपती सर्व धर्मकर्म सोडून निंद्यकर्म केल्यामुळे पापी झाला होता. त्याला नरकात टाकलं जाणार होतं, पण भगवंताचं नाव घेतल्यामुळे तो मुक्त झाला. म्हणून या जगामध्ये भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचं मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही. भगवंताचं नाम घेणं हेच प्रायश्चित्त आहे. पण पुन्हा पाप न करणं हे त्याचं बंधन आहे. परीक्षित राजा, य एवं परमं गुह्यम इतिहासमघापहं शृणुयात् श्रद्धया युक्तो यक्षभक्त्यानुकीर्तयेत. हा इतिहास अतिशय गोपनीय म्हणजे गुप्त राहायला योग्य, सर्व पापांचा नाश करणारा आहे.
जो मनुष्य श्रद्धेनं आले संपत भक्तीनं युक्त होऊन श्रवण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही. यमाचे दूत त्याच्याकडे पाहत नाहीत. तो वैकुंठ लोकाला जातो. अजामिळाने मृत्यूसमयी भगवंताच्या नावाचा उच्चार केला, त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. मग जे लोक श्रद्धेने भगवंताच्या नावाचा उच्चार करतात त्यांनाही प्राप्ती होईल. यात नवल काय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ कुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय.